नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। विकास कृती समितीचा नागरिक विकास कृती समितीचा पीआर कार्ड गुंठेवारी धारकासाठी पीआर कार्ड गुंठेवारी धारकासाठी पीआर कार्ड गुंठेवारी धारकाच्या पैशाचा हिशोब गुंठेवारी धारकाच्या पैशाचा हिशोब पीआर कार्ड पीआर कार्ड पिण्याचे पाणी पिण्याचे पाणी पीआर कार्ड पिण्याचे पाणी रोज पिण्याचे पाणी रोज पीआर कार्ड धारकांना सर्व सवलती मिळाल्याच पाहिजे। पीआर कार्ड लवकरात लवकर इश्यू झालेच पाहिजे। नागरिक कृती समितीचा सेवाभावी संस्थेचा टाटू साहेब तुम आगे बढ़ो। टाटा साहेब, आज तुम्ही धरणे आंदोलन सुरू केलं आहे, काय मागणी आहे तुमची? गुंठेवारी भाग मोठ्या प्रमाणात आहे। शहरामध्ये 3 लाख घरं आहेत। त्या 3 लाख घरांचा स्मार्ट सिटी बनवायची असेल तर 3 लाख घरांना पीआर कार्ड आवश्यक आहे। मालकी हक्क आवश्यक आहे। आमच्या खिशातून पैसे जात आहे, घामाचे पैसे जात आहे, त्या घामाच्या पैशाची चीज झालं पाहिजे। आज 8,000ची गुंठेवारी आज 1,80,000 लाखापर्यंत गेलेली आहे आणि मालकी हक्क नाही आम्हाला। बरं, स्मार्ट सिटी कसा होणार जर लोकांना मालकी हक्क नसेल तर? पीआर कार्ड आमचं झालं पाहिजे। स्मार्ट सिटीसाठी पीआर कार्ड आवश्यक आहे आणि सिटी सर्वे झाला पाहिजेत। आम्ही महानगरपालिकाकडे गेलो तर महानगरपालिका म्हणे आमचं काम नाही। त्यांनी आम्हाला पत्र दिलं, सदर काम हे सिटी विभाग यांचं आहे, तहसीलचं आहे, कलेक्टरचं आहे आणि आम्ही सिटी सर्वे कडे गेलो तर ते म्हणे हे काम नगररचना विभाग महानगरपालिकेनं शासनाची मंजुरी घ्यायला पाहिजे आणि शासनाची मंजुरी घेऊन आमच्याकडे प्रस्ताव द्यायला पाहिजे। प्रस्ताव जर दिला आम्ही सिटी सर्वे करू आणि तुम्हाला पीआर कार्ड मिळेल। आणि दुसरी गोष्ट, जे सिटी सर्वे विभाग आहे की तुमचा जो सिटी विभाग आहे तो आमच्या सिटी सर्वेमध्ये हस्तांतर झालेला नाही आहे। एवढी मोठी सिटी आहे आणि गुंठेवारीचा भाग जर सिटी सर्वे जर येत नसेल तर हे दुर्दैव आहे। म्हणजे आम्ही दर ग्रामीण भागातही नाही आणि दर सिटीतही नाही, एवढी शोकांती आहे। आणि आमचा जो पैसा आहे, जमा झालेला पैसा, तो विकास कामाला ह्याच भागात वापरला पाहिजे। तो कुठं वापरला त्याचा सुद्धा हिशोब आम्ही आयुक्तांना मागणार आहे। नाही, आता तुम्ही पीआर कार्ड मागता तर किती वसाहती राहिलेले आणि किती लोक आहेत त्याच्यामध्ये? 3 लाख घरांचा प्रश्न आहे। ह्या सगळ्या वसाहती जवळजवळ 200 ते 250 वसाहती आहे। 70% हा भाग गुंठेवारीचा या शहराचा फार मोठा प्रश्न आहे। उलट आमच्याकडून महसूल मिळेल सरकारला, रजिस्ट्र्या होतील, लोक टॅक्स भरतील। पीआर कार्ड केले तर लोक घरं बांधतील, बँक लोन देईल, विकास मोठा होईल। खऱ्या अर्थानं स्मार्ट सिटी तेव्हा होईल जेव्हा आम्हाला पीआर कार्ड मिळेल। या मागणीसाठी तुम्ही कमिशनरची भेट घेतली पाहिजे। आम्ही प्रयत्न केला वारंवार, त्यांची आमची भेटणं झाली। आम्ही त्या इनवॉलला निवेदन दिलं। याच्या आधीच्या आयुक्तांना आम्ही भेटलेलो आहे, जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेलो आहे, मनपा आयुक्त यांना पूर्वीच्या याच्यात भेटलेलं आहे। आम्ही 15 वर्षापासून लढा देतो आहे। विभागीय आयुक्त यांचंसुद्धा आमच्याकडे पत्र आहे। त्यांनी कलेक्टरला ऑर्डर दिली पण कलेक्टरनं काम नाही केलं, ते सुद्धा पत्र आमच्याकडे आहे। महापालिकेने ठिकठिकाणी शिबिर लावून जे करून घेतलं म्हणजे किती लोकांनी आपले ह्या संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरमध्ये सगळ्यात जास्त गुंठेवारी भरणारा आमचा भाग आहे। जो हनुमान नगर असेल, कुडलिक नगर असेल, गजानन नगर असेल, मातोश्री नगर असेल, या संपूर्ण वसाहतीमध्ये सगळ्यात जास्त गुंठेवारी भरलेली आहे। तर त्या गुंठेवारीचा विकास कुठं गेला त्याचा हिशोब जनतेने द्यायला पाहिजे का? पगारीवर आमचा पैसा खर्च होऊ लागला, ही मोठी शोकांतिका मला वाटते। हे आंदोलन अतिशय महत्त्वाचं आहे। जो काम करेल, विकास करेल, तोच ह्या शहरामध्ये नेता म्हणून मान्यता मिळाली पाहिजे। कमिशनरला तुम्ही कधी भेटणार आहे? कमिशनरला आम्ही 2 दिवसात आणि पुन्हा भेटणार आहे।
आणि आता या आंदोलनानंतर पुढचे पवित्रा काय राहणार आहे? पुढचं आणि आंदोलन कार्यालयासमोर होणार आहे. जिल्हाधिकारी किंवा विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयासमोर होणार आहे. महापालिकेने किती दिवसाचा अल्टिमेटम दिलं? आम्ही महानगरपालिकेला फक्त 4 दिवसाचा अल्टिमेटम देतो. त्याच्यानंतर आम्ही आमच्या भूमिका हे करू. आम्ही नागपूर, पुणे, नगर इथली माहिती काढणार आहे आणि त्या माहितीच्या आधारे आम्ही पुढचं नियोजन करणार आहे. आपल्याकडे पालकमंत्री आहेत, परत आमदार संजय शिरसाट यांच्याकडे तुम्ही पाठपुरावा केला? हो, संजय शिरसाट यांच्याकडेही गेलेलं आहे, पालकमंत्रीलाही निवेदन दिलेलं आहे, सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे, जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. त्यांनी काय आश्वासन दिलं? संजय शिरसाट यांनी फोन लावून नगररचना विभागाला सांगितलं यांचं काय म्हणणं आहे. तुम्ही प्रस्ताव दिला का शासनाला? प्रस्ताव दिल्यानंतर शासन सिटी सर्वेला मान्यता देतं. तर महानगरपालिकेनं अजून या भागाचा प्रस्तावच शासनाकडे दिलेला नाही सिटी सर्वे करता. तो शासन मान्य होऊन सिटी सर्वेला द्यावा लागतो. या भागाच्या आमदाराचं काय म्हणणं आहे आता? या भागाच्या आमदारांना मला म्हटलं की तुम्ही दुश्मन आहे, पण मित्र पण आहे आणि जे प्रश्न आहे ते प्रश्न तुम्ही लावून धरता याचाही मला अभिमान आहे. त्यासाठी मी प्रयत्न करेल. एवढं ते भरले का परवाच त्यांच्या विमानतळावर मी भेट घेतली. आपल्याला LD ठाकूर, अध्यक्ष पोक्ती संघ. कल्याण शिंदे सर. मी शिक्षक असून मी एक सोशल वर्कमध्ये डॉक्टर साहेबांसोबत तसंच अनेक एक सामाजिक कार्य म्हणून, एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक विधायक काममध्ये मी एक समाजाच्या कामासाठी एक वेळ काढून, विशेष वेळ काढून मी देतो. तर मला एकच सांगायचं आहे, आम्ही हे हा लढा 15 वर्षापासून लढत आहोत. त्यासाठी शासनाने जो निधी गोळा करायला लावलेला आहे गुंठेवारीच्या माध्यमातून, त्यासाठी शासनाने त्या पैशाचा विकास फक्त त्या पैशाचा उपयोग फक्त या गुंठेवारीसाठीच करायला पाहिजे. त्याचा उपयोग अन्यत्र करण्यात येत आहे. आणि दुसरी गोष्ट, त्याचं सोशल ऑडिट व्हायला पाहिजे. नसता आम्हाला त्याचा माहितीच्या अधिकारात त्याचा हिशोब मागावा लागेल आणि शासनाला एक ठोस असा निर्णय घेऊन आमची जी मागणी आहे ही खूप रास्त आहे. कारण की ह्या घरांना एवढे मोठे 3 मजली 4 मजली घरं असून याला 1 रुपयासुद्धा कर्ज मिळत नाही. कारण की याचं गुंठेवारी असूनसुद्धा आणि टॅक्स भरूनसुद्धा हे लिगल नसल्यामुळं कोणतीही बँक, कोऑपरेटिव्ह बँक सोडून दुसरी शासकीय बँक आम्हाला उभं करत नाही. त्यामुळे आपल्या भागाचा विकास होऊ शकत नाही. खऱ्या अर्थाने जर स्मार्ट सिटी व्हायची असेल, करायची असेल, तर ह्या मागणीला आम्हाला न्याय द्यायला पाहिजे आणि आमची मागणी मान्य करून PR कार्ड इश्यू करायला पाहिजे. थोडं बोलून माझं नाव कैलास सिंग नागपुरे आहे. मी एअरपोर्टमध्ये इथेच राहतो. मला एकच बोलायचं आहे की या भागामध्ये 7 दिवसाआड पाणी येतं. तर ती 7 दिवसाआड येतं, कधी 8 दिवसाआड येतं. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की महिन्यातून फक्त 4 वेळेस पाणी येतं. म्हणजे आपण जर पकडलं तर वर्षातून आपल्याला एक 40-45 दिवस पाणी येतं आणि त्याचे ते पैसे पूर्णपणे 4,000, 200, 500 जे पैसे आहेत ते पूर्णपणे आकारतात. तर मला एकच म्हणायचं आहे की तुम्ही जर पाणी देऊ शकत नाही तर पैसे कशाला घेता. आणि आम्हाला एकच सांगायचं आहे की आम्हाला पाणी पाहिजे आणि दररोज पाणी पाहिजे. दररोज जर पाणी मिळत असेल तर आम्हाला चांगलं वाटेल. आणि इथेच आहे ते पाण्याचा प्रश्न नाही आहे. आपल्या जायकवाडी धरणमध्ये भरपूर पाणी आहे, जे आपल्याला 5-5 वर्ष पुरेल एवढं पाणी आपल्याकडे आहे. तरीसुद्धा ही महानगरपालिका फक्त वेळ काढून धोरण काढत आहे आणि त्याच्यामध्ये आपण ते फक्त लाईन टाकत आहे एवढं सांगत आहे. बाकी आम्ही फक्त ते ऐकतोच आहे, कंटिन्यू ऐकतो आहे. बाकी खासदार आमदार भरपूर झाले, पण आतापर्यंत ते काम कोणी कधीच केलेलं नाही. 26,000 कोटी, 27,000 कोटी जो प्लॅन होता की तो 10,000, 5,000, 6,000 कोटीचा होता, तो 27,000 कोटीपर्यंत गेला कसा? तर त्याच्यामध्ये वेळ काढून धोरणामुळे हे प्रश्न निर्माण झालेले आहे. लोकसंख्येची झपाट्याने वाढली आणि त्याच्यावर नियोजन झालेलं नाही आहे. तो नियोजन व्यवस्थितपणे करावा आणि पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सॉल्व्ह करावा. एवढं बोलून मी माझं नाव कल्याण शेजूळ. या नागरी विकास कृती समितीने स्थापन 1995 साली झाली आणि त्यानंतर वारंवार या एरियामध्ये पाण्याच्या प्रश्नासाठी आंदोलनं करावी लागली. या भागाची ही शोकांतिका आहे आणि आता आम्हाला तरी वाटलं ज्यावेळेस गुंठेवारी भरली त्यावेळेस नक्कीच ह्या भागाचा विकास होईल आणि गुंठेवारीप्रमाणेच आम्हाला PR कार्ड मिळतील. यासाठी हे आजचं आंदोलन या PR कार्डसाठी असे आहे आणि या नागरिकांचा विकासासाठी हे आंदोलन आहे. एवढं बोलून मी इथं थांबतो.